नमस्कार. गावकरी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि महाराष्ट्रासह मराठवाड्यातही सर्व इच्छुक आजी माजी म्हणजे मराठी भाषेत एक म्हण आहे, हौशे नवशे गवशे सगळे कामाला लागलेले आहेत. तर आपण मराठवाड्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय, आणखीनही घेणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघाची सध्या खूप इंटरेस्टिंग अवस्था आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात अद्यापर्यंत तरी कोणी तुल्यबळ उमेदवार मैदानात असल्याचे दिसत नाही. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या वर्षभरापासून गंगापूरमध्ये त्यांच्या मशीप्रवच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून तिथं अनेक कार्यक्रम घेतले आणि त्यांचा जो पदवीधरचा निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून गंगापूरमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम किंवा विकास कामं सुरू आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की श्री सतीश चव्हाण यांचं मूळ गाव जे आहे ते धाराशिव जिल्ह्यामधील आहे आणि काही वर्षांपूर्वी त्यांची करिअरची सुरुवात जेव्हा झाली तर तेव्हा त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसायापासून सुरू केलेली चव्हाण बंधूंनी जी व्यवसायाची सुरुवात जी आहे ती अशी झाली आणि त्यानंतर मग गुत्तेदारीची कामं म्हणजे आपण त्याला कंत्राटशिप म्हणतो, त्या गुत्तेदारीच्या कामाच्या माध्यमातून सतीश चव्हाण राजकारणात खेचले गेले. अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची सगळी ओळख झाली आणि त्याच विश्वासू सहकार्याच्या माध्यमातून अजित पवारांनी मराठवाड्यात अनेक सिंचनाचे कामे केल्याचे सर्वांना माहिती आहे. नंतर गुत्तेदारीच्या व्यवसायातून श्री सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून सभागृहात प्रवेश केला. सभागृहात गेल्यानंतर त्यांना असं कुठंतरी वाटू लागलं की आपल्याला, आणि ती एक नैसर्गिक सर्वांचीच विचारधारा असते की आपण आता आमदार झालो, आता आपण मंत्री झालं पाहिजे. तर मंत्रिपदाची इच्छा, आकांक्षा सतीश चव्हाण यांच्या मनात अनेक वर्षांपासून धुमसत होती. परंतु आपण विधान परिषदेवरचे आमदार आहोत आणि विधान परिषदेच्या आमदाराला अपवादात्मक स्थितीमध्येच मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलं जातं हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपणही विधानसभा गृहाच्या माध्यमातून थेट आमदार होऊन सभागृहात जाऊन कुठेतरी मंत्रिपद पदरात पडेल अशी त्यांनी खूणगाठ बांधून विधानसभेची तयारी सुरू केली. तर मित्रांनो, मग धाराशिवहून संभाजीनगरहून विविध व्यवसाय, नंतर कंत्राटदारी, नंतर शिक्षण संस्था श्री मधुकर मुळे यांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन आणि पुढचं पाऊल त्यांनी गंगापूर मतदारसंघ निवडला आणि गंगापूर मतदारसंघामध्ये काम करत असताना मेनव्हाईल ह्याच काळामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू झालं आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर हा मतदारसंघ शिवसेना म्हणजे जी अखंड शिवसेना होती त्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इथं माने जे आहेत ते अनेक वर्ष आमदार राहिले आणि त्यानंतर शिवसेनेचा हा गड प्रशांत बंब यांनी अपक्ष म्हणून पहिल्यांदा ताब्यात घेतला आणि नंतर ते सलग 2 वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले. तर असा हा गंगापूर मतदारसंघ की जिथे प्रशांत बंब यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सुमारे 32 ते 35 हजार मतांनी विधानसभेला पराभव केलेला आहे. तर असा हा अभेद्य किल्ला प्रशांत बंब यांनी केला असताना सतीश चव्हाण यांनी नेमका गंगापूर हा मतदारसंघ का निवडला, गंगापूरला ते का जोर देत आहेत, यामागे अनेक कारण आहेत आणि त्या कारणांचा आपण वेगळ्या विषयात किंवा वेगळ्या सेगमेंटमध्ये, वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर उहापोह करू. परंतु सध्या तुर्तास तरी जेव्हा राष्ट्रवादीचे 2 गट पडले तर तेव्हा सतीश चव्हाण यांना मजबुरीने असेल किंवा त्यांच्या व्यावसायिक संबंधांमुळे असेल की तुतारी जी शरद पवारांचा नवीन पक्ष आला आणि त्यांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं तर तुतारीकडे न जाता ते अजितदादाकडे राहिले, अजितदादांच्या सोबत राहिले आणि अनेक लोक म्हणतात आहे की
तुतारीपेक्षा कंत्राटदारी जी आहे तर त्या गोष्टीला महत्त्व त्यांना द्यावं लागलं आणि व्यावसायिक गोष्टींचा विचार करून सतीश चव्हाणही जवळजवळ वर्षभर शांत राहिले. परंतु जेव्हा विधानसभा इलेक्शन लागली, आचारसंहिता लागली आणि त्यांना असं कुठेतरी जाणीव झाली की आता अजित पवार गटाच्या माध्यमातून आपल्याला कुठेही संधी मिळणार नाही, कारण की ऑलरेडी अजित पवार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे 3 आघाड्या झालेल्या आहेत आणि ही महायुती आहे आणि महायुतीमध्ये रनिंग आमदार गंगापूरचा भाजपचे श्री प्रशांत बंब असताना आपल्याला उमेदवारी मिळणार नाही अशी त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी काल एक पत्रक काढून महायुती सर्व सरकारवर आगपाखड केल्याचे आपण पाहिले. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून श्री सतीश चव्हाण ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांना संपर्क करण्याचा, यांचा संपर्क करून कुठेतरी महाविकास आघाडीमधून आपल्याला उमेदवारी मिळते का याचीही त्यांनी चाचपणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मराठा आरक्षण आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली आणि कुठेतरी या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन आपण गंगापूरमध्ये जातीचं कार्ड खेळून अल्पसंख्याक समाजाचे असलेल्या प्रशांत बंब यांना डिफेट करून पराभूत करून आमदार होऊ शकतो का अशीही चाचपणी त्यांच्या मनामध्ये आहे. भलेही काल त्यांनी पत्रकामध्ये विविध समाजांचे वगैरे प्रश्न मांडले असतील, परंतु त्यांचा हेतू जो आहे तर तो स्पष्ट आहे. तर त्यामुळं आता गंगापूर मतदारसंघामधून प्रशांत बंब यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा सतीश चव्हाण यांचा मनसुबा जो आहे तर तो एखाद्या पक्षाने चिन्ह दिलं किंवा एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तरच तो मनसुबा पूर्ण होऊ शकतो. नसता अपक्ष